हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या ताईंना. तर सकाळचे वाजलेले आहेत बघा 6:30-7 वाजलेले आहेत आणि सकाळी सगळं माझं फ्रेश आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी बाहेर आलेली आहे आणि इथं बघितलं तर एकदम झाडाला पाणी कमी आहे म्हणून म्हणलं चला आता झाडांना पाणी वगैरे घालून येऊ. तर आता ना थंडीचे दिवस असे म्हणजे संपलेत आणि झाडांची सगळी पानं पण बघा जी खराब होती ना ती सगळी गळून पडलेत आणि कशी फ्रेश लाल अशी पानं इथं गुलाबाला आलेत. आणि हे झाड पण बघा आता किती फ्रेश फुटलेत. सगळे कडीपाल्याचे झाड आहे ना ते माझं पूर्ण असं त्याची पानं गळून गेलती आणि सगळी झाडाला कीड लागल्यासारखी झाली. आता बघा किती व्यवस्थित झालीत सगळी झाडं. आणि ही पण आता नवीन शोचं झाड फुटून आलेलं आहे. त्याला पण मी लाल माती वगैरे आणून टाकलेली अशी त्याच्यामुळे जरा चांगली आलेली झाडं. तर आपण जसं कष्ट करू तसंच कुठल्या पण कामाला यश आहे असं मला वाटतंय. त्यामुळं म्हणलं आपल्या हातून जेवढं होतंय तेवढं आपण करायचं. जेवढा आपण आपल्या घराला शो करतो तेवढाच शो वाढतो आणि जेवढा आपण आळस करतो तेवढंच ते आळसपणा घरात दिसून येतो असं होतंय. चला आता लागते सकाळ आता सगळं घरातली कामं शिल्लक आहेत ती कामं करून घ्यायची आता मला. तर घरात बघा इथं मी जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिकच्या सगळ्या वस्तू तशाच चालू असतात आमच्यात. तर त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. आता वायफायचं जर बटन बंद असलं तर मग ते एक बटन चालू आणि इकडचं बटन बंद असलं तर ते तसंच चालू राहते. कारण पोरांना सकाळी अभ्यास असते जे त्याच्या रूममध्ये अभ्यास करत बसतात आणि त्यांच्या कामात ते असतात. तर इथं मला सगळं करावं लागतं. तर आता मी आलेले आहे किचनमध्ये आणि आता लागणार आहे माझ्या कामाला. तर आज मला बनवायचं आहे गरगटीची भाजी. तर त्यासाठी पालक वगैरे काल मी घेतला आहे. काल इथे विकायला आलता दारावरती कारण आमचं जसं सगळं भाज्यापाला येतात विकायला त्यामुळे मी घेतलं काल. आणि आता गरगट्याची भाजी करायची होती त्यामुळे गरगट पालक ही चिरून घेतलेलं आहे आणि इथं शिजू पण घातलं मी. ती काय मी ह्याच्यात शेअर केलं नाही कारण प्रत्येक गोष्ट शेअर करत बसल्यावर खूप मोठा व्हिडिओ होतो आहे म्हणून. हे बघा ह्यामध्ये टाकलेलं आहे डाळ, आपली तुरीची डाळ, टोमॅटो आणि आपलं पालक स्वच्छ धुवून चिरून त्यामध्ये टाकलेली आहे. आणि मीठ ना मी थोडंसं ह्यात टाकते पहिल्यांदा ज्यावेळेस शिजवायचं आहे त्यावेळेसच मीठ टाकते. जरा चव त्याच्यामध्ये उतरते आणि छान होते टेस्ट त्याच्यामुळं. आणि शेंगदाणे पण टाकलेले थोडेसे. आणि इकडे शिजतंय तोपर्यंत म्हटलं आता पोरांना जेवायला द्यायला लागतंय त्यामुळं माझी चाललेली चपात्या बनवायला. 4-5 जरी चपात्या झाल्या तरी त्यांना जेवायला वाढलं ना. आणि इकडे मी सारखं कॅमेऱ्याकडे बघते बघा कारण माझं 2-3 वेळा असं झालेलं आहे की कॅमेरा लावला की मला वाटलं कॅमेरा चालू आहे मी आपलं काम करत बसले आणि ती म्हणजे मधूनच ती बंद झाला कॅमेरा आणि मी पूर्ण शूट केलेलं सगळं वाया गेलं. तर असं झाल्यावर ती लय अवघड आहे कारण परत फिरशी शूट करा ही ती लय झंझट राहते. तर आपण एकदाच कॅमेरा लावून ठेवला सकाळी आणि मग त्याच्यानंतर अधूनमधून असं बघितलं राहिलं ना तर मग ते आपल्याला समजते की बाबा हाय व्यवस्थित चाललं आहे असं. तर माझं चाललं आहे आता इकडं चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत माझ्या. तर आता टिफिन वगैरे बांधायचे आणि पोरांना शाळेला गेल्यानंतर मग बाकीची मशीन वगैरे लावून घ्यायची मला. तर मशीन वगैरे लावून झाल्यानंतर देवपूजा वगैरे मी करून घेतली पण सगळं मी व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत. एखाद्या व्हिडिओमध्ये मी ही क्लिप घेते दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरं शूट असं असते माझं. तर हे सगळी कामं उरकलेलं आहेत आता. आणि किचन कट्टा वगैरे थोडासा साफसफाई करून घ्यायचं आणि परत साफ करते मी भांडी घासताना. पण नॉर्मल आपलं कापड मारायचं आणि भांडी घासताना सगळं किचन कट्टा वगैरे साफ करून घेते बघा. पडदिशी डबा देऊन पोरांना घालून बाकीची कामं करायची. तर आता इकडं पालक तर शिजली पण तडका मारायचा म्हणून गेलेला इथं. तर म्हणलं आता चला तडका देऊ त्या पालकला कारण तिकडे शिजले म्हणल्यावर दुसरं पातेल कशाला घाण करायचं. मग म्हणलं याच्यातच द्यावं तडका. तर मग तडका प्यानं आपल्याला हे लय उपयोगाचं गोष्ट आहे बाबा की लगेचच घ्यायचं. जिरे मोहरी टाकले की काम थांबवून दुसरं पातेल पण खराब होत नाही काहीच नाही. आणि हे थोडीशी हळद टाकायची. लसूण जर जास्त ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचा आणि हिरवी मिरची घातलेली आहे गरगट्यात त्यामुळे मी काय हिरवी मिरची घालत नाही ह्यात. आपल्या साध्या पद्धतीने करायचं छान लागतं हिरवी मिरचीचा गरगटा. आणि पालकमध्ये काळं तिखट काय एवढं टेस्ट बरोबर जमत नाही त्यामुळं आम्ही आमच्या सगळ्यांना असंच आवडतं त्यामुळे तसंच करते. आणि इकडे आता तडका वगैरे मारून झालेले पण आता सगळे म्हणाले तर ह्यांना थोडासा चहा करून द्यायचा होता. तर चहासाठी तर म्हणलं चला आपण पण 2 सेकंद शांत बसूया चहा वगैरे काहीतरी घेऊया म्हणून थोडासा चहाला टाकला. इथं तडका झाला चहा झाला. मग म्हणलं आता मशीन लावलं की दिवसाची सगळी कामं एकदम पटापट आवरून जातात. आणि सकाळी एकदा आपण कामाला लागलं ना 10-11पर्यंत पूर्ण काम फिनिश सगळं संपतंय आणि एकदम आपल्याला परत पुढचं काय काम करायचं असलं तर त्यासाठी पण आपण फ्रेश होतो. आणि मी ना स्वयंपाक करूच तर 2-4 वेळा तर माझा चहा झालेलाच असते बघा कारण चहा. चला भेटते तुम्हाला उद्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. तोपर्यंत